सो आज आपण 11वीच्या बॅचला सुरुवात करणार आहोत. 11वीच्या बॅचची कॉमर्समध्ये जी विद्यार्थी आहेत त्यांचं आपण आज लेक्चर घेणार आहोत. मग कॉमर्स वाल्यांसाठी नक्की 11वी म्हणजे काय त्याच्याबद्दल जर शिकायचं असेल तर आपण सुरू करूया. आता 11वीला येण्यापूर्वी तुम्ही कुठला कोर्सचा एक्झाम दिली आहे? 10वीच्या. म्हणजे तुम्ही सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट 10th पास आउट झाला. 10th पास आउट झाल्यावर मेनली तुमच्याकडे किती सेक्शन्स आहेत, किती साईड आहेत, ज्या साईड मधून किती स्ट्रीम मधून तुम्ही पुढे करिअर करू शकता? एक तर आर्ट्स आहे, सायन्स आणि काय कॉमर्स. आर्ट्स घेतलं की असं म्हटलं जातं पुण्याला तुमची पोस्टिंग म्हणा. का बरं? कारण कलेचं माहेरघर कुठे आहे? पुण्याला आहे. मग जेव्हा तुम्ही सायन्स घेणार तरी पण पुण्याला का? विद्येचं माहेरघर देखील कुठे आहे? पुण्याला आहे. मग जर कॉमर्स घेतलं तर कुठे? मुंबईमध्ये राहायचं असेल तर कॉमर्स बेस्ट आहे. का बरं असं? कारण सगळ्यात जास्त जो सप्लाय अगर पैशाचा होतोय तो कुठून होतोय? मुंबई शहरातून, पूर्ण देशात. म्हणून मुंबईला पैशाचं स्वप्न नगरी सुद्धा म्हटलं जातं आणि पैशाचं शहर. मग कॉमर्स आणि मुंबईचं काय कनेक्शन आहे? हा जो पैसा मोजला जातो, वाढवला जातो, कलेक्ट केला जातो, नंतर मग गुंतवला जातो, हा सगळ्यात जास्त कुठे होतो? तर तो मुंबईमध्ये. आणि कॉमर्सचा हार्टच कोण आहे? मनी. आणि कोण आहे? बिझनेस. सो पूर्ण कॉमर्स मध्ये आपण काय शिकणार आहोत? पैसे कसे कमवायचे, कसे जमवायचे, पैसे कुठे खर्च करायचे, कसे गुंतवायचे आणि कसे वाढवायचे. सगळ्या कॉमर्स मधल्या कुठल्याही ऍक्टिव्हिटी आहे त्याचा सेंटर पॉईंट कोण असणार आहे? पैसे, मनी. त्याला फायनान्स सुद्धा आपण म्हणू शकतो. दुसरा, मनी सोडून नंतर आणखी काय आहे? पैशासोबत, मनी सोबत आणखी काय आहे? बिझनेस. सो पूर्ण कॉमर्सच्या विद्यार्थ्याला जर अभ्यास करायचा असेल तर मेन दोन पिलर कुठले? एक मनी आणि एक काय आहे? बिझनेस. इज इट क्लिअर?